महोदय, खरं म्हणजे या संपूर्ण उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काही आश्वासित करण्याची जी भूमिका शासनाची असायला पाहिजे अध्यक्ष महोदय, की त्याच्यामध्ये एक फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा ते कालच त्या संदर्भात ते बोलले अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मुळातच शासनाच्या स्तरावरून याच्यामध्ये खरं एक स्वतंत्र महिला पोलीस स्टेशनच्या संदर्भाचा जो उल्लेख विस्ताराने चर्चेमध्ये राहून गेला असेल, परंतु अध्यक्ष महोदय, न्यायमूर्ती धर्माधिकारी समितीने जवळ 141 शिफारशी या संदर्भात केल्या होत्या, पण अद्यापही अशी कुठली अंमलबजावणी शासनाकडून त्या शिफारशीची झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि अध्यक्ष महोदय, या संपूर्ण फॉरेन्सिक लॅबमध्ये सॅम्पल जाताना त्याच्यामध्ये होणारी दिरंगाई आणि त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा खटला चालवण्यामध्ये किंवा चार्जशीट फ्रेम करण्यामध्ये बऱ्याच वेळा काळ लागतो. परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये महत्वाची जी भूमिका आहे, आमची सातत्याने मागणी होती की राज्य सरकारनं या प्रश्नामध्ये ज्या गांभीर्याने पहिल्या दिवसापासून पाहायला पाहिजे होतं त्या बाबतीमध्ये सरकार तेवढं गांभीर्याने सरकारने घेतलं नाही. माननीय मुख्यमंत्री जे सांगतात की त्यामध्ये त्याला मुख्यमंत्री जे जायला पाहिजे, त्यांच्या मुख्यमंत्री परिषद होती किंवा काय होते अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अजूनही या निमित्तानं आमचा तोच आक्षेप आहे की एवढ्या प्रचंड घटना घडल्यानंतर जे स्वतः त्या मान्य करतात की ज्याच्यामध्ये फाशीच्या शिक्षेपर्यंत जाण्याची भूमिका शासनाने दाखवलेली आहे, परंतु अध्यक्ष महोदय, त्यातून मात्र आपण ही सुट्टा करून घेऊ शकत नाही की त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये वरिष्ठ पातळीवरून गृहमंत्री म्हणून किंवा त्याच्या खात्याचे मंत्री म्हणून किंवा त्यांच्या खात्याचे जे वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांच्याकडून झालेल्या दिरंगाई झालेली आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आमची जी मागणी होती त्याच्यामध्ये केव्हा तरी माननीय मुख्यमंत्री महोदय राज्य सरकारच्या वतीने झालेल्या दिरंगाईबद्दल दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती अध्यक्ष महोदय. आणि म्हणून राज्य सरकारचा मेसेज जो जायला पाहिजे तो अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने जायला पाहिजे तितकी खंबीर भूमिका अद्यापही शासनाची त्यामध्ये दिसत नाही. खरं म्हणजे मी काय कोणत्या जातीय तणावर बोलत नाही, परंतु केवळ आता या पद्धतीने फाशीची शिक्षा आम्ही द्यायला तयार आहोत किंवा द्यायला पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही अध्यक्ष महोदय. परंतु अध्यक्ष महोदय, की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी ढासळली असताना याच्यामध्ये खरं म्हणजे ताबडतोबीनं या घटनेमध्ये सभागृहाचा सेन्स पाहिल्याच्या नंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं, ते गेले नाहीत. आणि अध्यक्ष महोदय, सरकारची या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यामध्ये सरकारचं या घटनेमध्ये आलेलं आपण अध्यक्ष महोदय आणि म्हणून नाही अध्यक्ष महोदय, सरकारच्या या भूमिकेचा माननीय मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य बजावताना अध्यक्ष महोदय दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्दल अध्यक्ष महोदय आम्ही या सरकारचा निषेध करत या ठिकाणी सभात्याग करतो. अध्यक्ष महोदय, आता चर्चा संपली. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांना मी पुन्हा एकदा सांगतो, सरकारच्या वतीनं कुठलीही दिरंगाई याच्यामध्ये झाली नाही. सरकारनं अत्यंत गांभीर्यानं हा सगळा विषय घेतलाय. माझी अपेक्षा विरोधी पक्षाकडनं देखील एवढीच आहे की इतकी गंभीर घटना घडल्यानंतर त्याचं राजकारण करण्याच्या ऐवजी एक युनायटेड संदेश या सभागृहातनं संपूर्ण राज्याला जाणं आवश्यक आहे की अशा घटनांमध्ये आम्ही सगळे एक आहोत, त्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत, गुन्हेगाराचा कर्दनकाळ आम्ही ठरणार आहोत. पण दुर्दैवाने चर्चा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते म्हणाले मला राजकारण करायचं नाही, पण चर्चेचा शेवट त्यांनी राजकारणानेच केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. लक्षवेधी सूचना सर्वश्री नाही, हे पटलावर ठेवू नये. कालचे सोमवार दिनांक 18 जुलै 2016 रोजीची तारांकित प्रश्नोत्तराची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे. सोमवार दिनांक 18 जुलै 2016 रोजीच्या तारांकित प्रश्नाची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक 110 ते 139 सभागृहाच्या पटलावर ठेवणे. अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक 110 ते 139 सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. तर कोपर्डी बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे. नराधमांना आम्ही फासापर्यंत नक्कीच पोहोचवू असं आश्वासन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेला आहे, परंतु विरोधक अजूनही या निवेदनावरती समाधानी नाही आणि संपूर्ण प्रकरणाची CIDच्या वतीनं चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे.